महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश हा ऐतिहासिक, अभिमानास्पद, गौरवशाली क्षण असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. संजय शिरसाटांच्या रूममध्ये पैशांची बॅग, संजय राऊतांचा आरोप. तर ती बॅग कपड्यांची, त्यामध्ये पैसे नाहीत, शिरसाटांचं स्पष्टीकरण. आमदार संजय गायकवाड आणि आणखीन एका व्यक्तीच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल. कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अडचणीत वाढ. मुख्यमंत्री पदासाठी पक्ष भाजपात विलीन करण्याची शिंदेंची तयारी. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत संजय राऊतांचा मोठा दावा. शिवसेना नेत्यांचा राऊतांवर पलटवार. विरोधकांच्या सभात्यागानंतरही महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर. तर विधेयक रद्द करण्याची विरोधकांची मागणी. विधेयकावरती सही करू नका, राज्यपालांना विनंती करणार असल्याचं दानवेंचं विधान. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असल्यामुळे दुरुपयोग सुरू. जनसुरक्षा विधेयकात नक्षलवाद असाही उल्लेख नाही. कायद्याचं नाव जनसुरक्षाऐवजी भाजप सुरक्षा ठेवावं, ठाकरेंचा हल्लाबोल. नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेल्या फहीम खानला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. सोमवारनंतर कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याविरोधात ख्रिस्ती समाज आक्रमक. ख्रिस्ती समाजाचं आझाद मैदानात धरणे आंदोलन. तर बुलढाण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. नवी मुंबईतील ईडब्ल्यूएसच्या 791 घरांचा घोटाळा प्रकरणी भाजप आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून लक्षवेधीद्वारे घोटाळा उघड. मंत्री उदय सामंतांनी समिती स्थापन करण्याचे दिले आदेश. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नवी मुंबई विमानतळ कामाची करणार पाहणी. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी करणार असल्याची माहिती.